तर महाराजांच्या या तोरणा किल्ल्याचं प्रमुख आकर्षण कोणतं असेल तर ती आहे झुंजारमाची। तर मित्रांनो, किल्ल्याचा अवघड ट्रेक संपून आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो होतो आणि इथं आल्यावर जरा वेळ दम खाऊन झुंजारमाचीकडे निघालो होतो। आणि इथं येऊन पाहिलं तर वीकेंड मुळे तर चांगलीच गर्दी होती। मग या गर्दीतून समोर असलेल्या बुरुजावर गेलो आणि तिथून जेव्हा या झुंजारमाचीचं रूप बघितलं तेव्हा तर आपल्या डोळ्याचं पारणच फिटलं। तर या झुंजारमाचीला बऱ्याचदा रील मध्ये पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्ष डोळ्याने पण पाहिलं। मग त्या बुरुजावरून माचीक जायला निघालो तर इथं आलेल्या पर्यटकांची पण तिथे जाण्यासाठी खूप गर्दी होती। मग म्हणलं आपण तर दुसऱ्या ठिकाणी जाऊ, तर इथली गर्दी पण कमी होईल। मग तिथून आम्ही सगळ्यांनी रस्ता बदलला आणि बुधला माचीकडे निघालो। पण पुढे जात असताना आपल्याला वाडा भेटला। मग या वाड्याचं बांधकाम पाहण्यासाठी आम्ही इथं आलो। तर या वाड्यावर सध्या तर आता पत्र टाकलं होतं, पण ते पत्र वाऱ्याने उडून गेलं होतं। पण इथल्या भिंतींमध्ये जी सागाच्या लाकडाची बनावट होती ती एकच नंबर होती। मग इथल्या वास्तूची पाणी झालं आम्ही बुधला माचीकडे निघालो। तर आता हळूहळू सकाळची दुपार व्हायला लागली होती आणि त्यात हळूहळू उन्हाची तीव्रता पण वाढत होती। मग पुढे बुधला माचीकडे जात असताना इथं पाण्याचं तलाव भेटलं आणि त्या तलावाच्या थोडंच पुढे ही काही मंदिरं होती। तर तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवाची मंदिर आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जर नसेल माहिती तर लोड नका घेऊ, आपण पुढच्या व्लॉग मध्ये सविस्तर बघू की। तर मग आजचा व्लॉग इथंच थांबवतो, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।